नमस्कार मित्रांनो, आपल्या हक्काचे चॅनल लाईफ इज जर्नीवर आपले स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र निवृत्ती पाचपोर. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर एक हास्य कविता घेऊन आलो आणि कवितेचं शीर्षक आहे चूल पेटवायची नाही. अस्सल विदर्भातल्या भाषेत आहे आणि हास्य कविता असल्याकारणानं आपल्याला जिथे जिथे हसावेसे वाटेल तिथे नक्कीच पोट धरून हसावे आणि कवितेचा मस्त आनंद घ्यायचा. बाबू करू नको आता लय घाई, बाबू करू नको आता लय घाई, सुरू झाली आता ही लगीन सराई. एकामागे एक हाय खूपच लग्न, आता हप्ताभर घरी चूलच पेटवायची नाही. आज गावात हाय मोठ्या घरी लग्न, आज गावात हाय मोठ्या घरी लग्न, पण आमंत्रण अजून आलंच नाही. सकाळपासून नुसता तो भोंगाच वाजतोय, पण अजून जाहीरही काही केलंच नाही. पण आपण वाट कधी पाहायची नाही बाबू, आपण वाट कधी पाहायची नाही. सरळ दुपारी त्या पंक्तीलाच जायचं, खाली मान घालून खूप खायचं प्यायचं आणि तोंड पुसून बाजूला उभं राहायचं. आणि दिसलाच कधी तो घर मालक, तर पटकन आपण वाढायला सुरू व्हायचं. चुकून जर विचारलं त्यानं जेवला काय, तर सांगायचं शेवटच्या पंक्तीला बसतो म्हणायचं. संध्याकाळी परत खायला बसायचं, पण त्याआधी पोट सारं खाली करून यायचं आणि असं काही दाबून दुबून खायचं की रात्री जेवायचं कामच नाही ठेवायचं. बाबू चालू झाली आता ही लगीन सराई, आता हप्ताभर घरी जेवायचंच नाही. रोज जाऊन पंक्तीला जेवून यायचं आणि आमंत्रणाची वाटही पाहायची नाही. धन्यवाद मित्रांनो, कविता आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि माझ्या चॅनलवर इथूनही पुढे नवनवीन कविता येणार आहेत, त्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. परत एकदा धन्यवाद.